शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष पुन्हा एकदा फुटलेला आहे आणि त्यांच्या 6 खासदारांनी शिवसेनेबरोबर विलिनीकरण केलेलं आहे। या संपूर्ण मुद्द्यावर बोलण्यासाठी आपल्याबरोबर संतोष धुरी आहेत, जे की आता भाजपमध्ये आहेत, पूर्वाश्रमीचे ते मनसैनिक आहेत। परंतु आज त्यांनी एक ट्विट केलेलं आहे। आज तुम्ही एक ट्विट केलंय, कालाय तस्मय नमः, हे करण्यामागचं कारण काय? नाही, त्याचं पूर्ण नुसतं कालाय तस्मय नमः नाही, ते का म्हटलंय त्याचं मी कारण दिलेलं आहे की ज्यांनी दुसऱ्यांसाठी खड्डा खणला त्याच्यातच आज ते पडलेलं आहे। उबाटा पूर्णपणे आज खड्ड्यात गेलेली आहे। त्याचं कारण तेच आहे की काळ्या वेळ आहे ना, त्याचा त्यांनी आदर नाही केला पाहिजे। कोणाची वेळ खराब येते, कोणाची वेळ खराब असते, त्यावेळेला त्याला ज्या पद्धतीने बोलणं आहे, म्हणजे जसं तुमचा पक्ष संपला, तुमचं बोलण्याची हे नाहीये, ह्या ज्या पद्धतीने जे वल्गना करत होते ना, काळ शेवटी प्रत्येकाचा, तो वेळ प्रत्येकाची येते आणि त्याप्रमाणेच झालं। तुमचे पहिले 40 आमदार गेले आणि आज 6 खासदार तुटले, तुम्ही खड्ड्यात गेला। हे तुम्हाला वेळ दिसून आली। तुम्ही सत्तेचा माज करू नका। सत्ता येते जाते सगळ्यांची, सत्तेचा माज जो केला ना त्यांनी त्यावेळेला, लोकांवर खोट्या केसेस टाकणे करणं, नगरसेवक फोडले, मनसेचे नगरसेवक फोडले त्यावेळेला, 6 नगरसेवक, त्यावेळेला पैसे नव्हते दिलेले, त्यावेळेला फुकट आलेले ते नगरसेवक। आणि आज जे ज्या पद्धतीने बोलतात ना राऊत, 15 कोटी दिले, हे मोठे हे स्पाय आहेत, त्यांना खूप माहिती आहे। प्रत्येक जण का पैसे देऊनच जातो, त्यावेळेला तुम्ही पैसे देऊन नगरसेवक फोडलेले, त्यावेळेला कुठून आलेले पैसे? आणि आता म्हणतात की देश विकतायत हे लोक, देश विकून त्याच्यानंतर हे पैसे फोडण्यामध्ये खर्च करतायत, ह्या प्रकारची वल्गना करतायत। तुम्ही काय केलं ते मला वाटतं अरविंद सावंत आज म्हणाले, नाही तर व्यभिचारी लोक आहेत, हे आहेत वगैरे, काय चाललंय काय? तुमची लोक कुठली, किती व्यभिचारी, ती चोर, आणि बाकीच्या पक्षाची फोडायची असत तेव्हा बरोबर तुमच्याकडे घ्यायचे असतं, तेव्हा ते चांगलं काम। म्हणूनच हे केलेलं, तो वेळ शेवटी सगळ्यांची येते आणि त्याप्रमाणे कालाय तस्मय नमः। तुम्ही खरं तर जो संदर्भ देताय तो संदर्भ 2017च्या निवडणुकीमध्ये जेव्हा मनसेचे 7 नगरसेवक जिंकून आले होते, त्या 7 6 नगरसेवक हे शिवसेना पक्षानं म्हणजे आत्ताच्या उभाठाने फोडले होते। आणि त्यावेळेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी खरं तर परिस्थिती थोडीशी गंभीर होती। त्यांच्या मुलांची तब्येत, त्यांच्या पत्नीवर कुत्र्यानं केलेला हल्ला, या सगळ्या परिस्थितीमध्ये हा सगळा प्रकार घडून आला होता त्यावेळेला। म्हणून तुम्हाला त्या वेळेची आठवण येते का? नाही, कसं आहे की मी म्हणालो ना की वेळ प्रत्येकाची येते, त्यावेळेला आम्ही तेच म्हटलं होतं की यांची पण कधीतरी वेळ येईल। आज यांची वेळ चांगली आहे, ठीक आहे, चला, पण त्याचा वेळेचा सदुपयोग करा ना। दुसऱ्यांवर टीका करणे, दुसऱ्यांना पक्ष संपला आहे, यांची लायकी नाही वगैरे, ह्या गोष्टी करू नका ना तुम्ही। त्यावेळेला जर तुम्ही चांगले वागलात, तुम्ही दुसऱ्यांना नावं न ठेवता, दुसऱ्यांच्या पक्षामध्ये इंटरफेअर नाही सुद्धा केलं ना, तर काही वाटून नसतं। पण त्यावेळेला त्यांनी केलं आणि जी परिस्थिती होती, तुम्ही जसं सांगितलं, त्या परिस्थितीमध्ये त्यावेळेला 6 नगरसेवक पैसे देऊन पळवले, त्याचा हा परिणाम आलं लक्षात। म्हणूनच मी एक्सपोज केली। आता ज्या पद्धतीनं सांगितलं जातं की पैशांचा वापर केला जातोय, मोठ्या प्रमाणावर फोडाफोडी केली जाते आहे, पुन्हा एक असंसदीय शब्द आहे का नाही माहिती, त्याचे शोधावे लागेल, परंतु एक शिवी सुद्धा संजय राऊत यांनी त्या पत्रकार परिषदेत दिलेली आहे। एक खदखद जी आहे त्यांच्या माध्यमातून व्यक्त झालेली नाही, नक्कीच। आज मी ती पत्रकार परिषद बघितली त्यांची, त्यावेळेला खरोखर जी खदखद म्हणतात ना, म्हणजे ते नुसते संजय राऊत नाही, ते अरविंद सावंत बसलेले, त्यांच्या पण याच्यामधून खतखती दिसत होती। ज्या पद्धतीने बोलत होते ना, मला वाटतं ते बाजूला बसलेले राहतील की नाही त्यांच्याबरोबर माहिती नाही, हे ज्या पद्धतीने बोलतायत, कार्यकर्त्यांशी वागतायत, खासदारांचे आणि आमदारांशी असे वागतायत, पत्रकारांमध्ये अशी भाषा वापरताय तुम्ही, कारण आता तुम्हाला कळून चुकलंय, तुमच्या पायाखालची वाळू सरकली, त्यामुळे त्या पद्धतीने तुम्ही रागाने कोणावर राग काढणार? त्यांच्यावर तर राग काढू शकत नाही, त्यामुळे तुम्ही राग कोणावर काढायचा? तर बाबा याच्यामध्ये मीडियामध्ये बोलायचं की त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ते, म्हणून कोण भीक घालते, कोण नाही भीक घालणार आहे? या पद्धतीने बोलून ना कोणी भीक घालणार नाही। तुम्ही अशी भाषा वापरली ना, तुमचं जे आहे ना उरलेलं ते पण
धन्यवाद संतोषजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर येतो संतोष गिरीज यांनी या ठिकाणी म्हटलं की काळ प्रत्येकावर येतो, वेळ प्रत्येकाची येते. ज्या वेळेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष इतरांचे नगरसेवक फोडत होता त्यावेळेला त्यांनी याचा विचार केला नाही की वेळ आणि काळ प्रत्येकावर येते. आज त्यांची वेळ आलेली आहे, त्यामुळे त्यांनी आधी काय केलेलं होतं याचा विचार नक्की करावा. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित सह प्रणाली कापसे, न्यूज 18 मराठी, मुंबई.